नमस्कार मित्रांनो, जालन्यात मतदानाच्या 3 दिवस अगोदर भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी नगराध्यक्ष आणि प्रदेश निमंत्रित सदस्य असलेले सुनील आरतड यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश झाला. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला हा जोरदार धक्का मानला जातोय. जालन्यात भाजपाने शिवसेना स्वतंत्र लढत असून प्रचार शिगेला पोहोचला असताना अर्जुन खोतकरांनी ऐनवेळी खेळी केल्याने भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. माजी मंत्री अर्जुन खोतकर, आमदार संजना जाधव यांच्यासह स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत आरतड यांनी शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान भाजपाने एका घरात दोन जणांना उमेदवारी देत घराणेशाही केली असून निष्ठावंतांना डावललं असल्याचा आरोप करत स्वतःच्याच पक्षावर खापर फोडून आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज सुनील आरतड शिवसेनेत दाखल झाले आहेत. हा भाजपसाठी ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान जालना शहर महानगरपालिका निवडणुकीत भाजपने माजी नगराध्यक्ष यांच्यासह काही विद्यमान नगरसेवकांना घरचा रस्ता दाखवल्याने नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाजपचे निष्ठावंत प्रचंड प्रमाणात नाराज होते. जालना शहराचे माजी नगराध्यक्ष सुनील बापू आरतड यांची देखील उमेदवारी भाजपने नाकारल्यानंतर त्यांनी आज अखेर भाजपला रामराम ठोकत शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा.